घरात झालेल्या किरकोळ वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून निर्घृण खून केल्याची घटना विटा येथील नेवरी रस्त्यावर मंगळवारी सकाळी उघडकीस आली। काजल अविनाश लोटके वय 25 राहणार नेवरी रोड सुतारकी विटा असे या हल्ल्यात मृत झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव आहे। या घटनेनंतर संशयित पती अविनाश तुकाराम लोटके वय 27 यानं त्याच्या 3 वर्षाच्या लहान मुलाला मित्राच्या घरी सोडून पलायन केले। ही घटना मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास विटा येथील सुतारकी येथे घडली। पोलिसांनी दिलेली माहितीनुसार विटा येथील संशयित पती अविनाश लोटके हा शहरातील एका गॅस एजन्सीकडे सिलेंडर घरपोच देण्याचे काम करतो। अविनाश याचा दीपाली साठे यांची भाची काजल हिच्याशी गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। काजल हिची आई मुंबईस वास्तव्यास असते, त्यामुळे काजल ही विट्यात तिची मावशी दीपाली शशिकांत साठे यांच्याकडे लहानपणापासून राहत होती। लग्नानंतर अविनाश आणि काजल हे दोघेही त्यांच्या 3 वर्षाच्या मुलासह नेवरी रस्त्यावरील सुतारकी परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पती अविनाश आणि पत्नी काजल यांना 3 वर्षाचा लहान मुलगा आहे। सोमवारी रात्री अविनाश आणि काजल हे दोघेही यात्रेत फिरायला गेले होते। घरी परत आल्यानंतर या पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले। त्यावेळी मध्यरात्री अविनाश यानं पत्नी काजल हिच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला केला। या हल्ल्यात काजल ही गंभीर जखमी झाली। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर संशयित पती अविनाश यानं त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला पहाटे 4 वाजता त्याच्या रोहित कोरडे नामक मित्राकडे सोडून अविनाश यानं पलायन केले। सकाळी उशिरापर्यंत अविनाश मुलाला घ्यायला आला नसल्याने मित्र कोरडे यानं थेट अविनाशचे घर गाठले। त्यावेळी खिडकीतून आत पाहिले असता काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले। त्यानं तातडीने घरमालक गाडे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर गाड्यांनी विटा पोलिसांना माहिती दिली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला। या घटनेनंतर संशयित पती अविनाश हा फरार झाल्याने पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे। काजल हिची मावशी दीपाली साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कारवे येथे बोरवेल काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच विटा येथील नेवरी रस्त्यावर काजल लोटके हिचा पतीकडून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली। सलग 2 दिवसापासून तालुक्यात खुनाचे सत्र सुरू असल्याने जनतेत खळबळ उडाली आहे।